त्यांचा व्हीप मान्य केला उद्धव ठाकरेंचा, आणि गोगावलेंना रद्दबद्दल ठरवलं होतं. एवढंच नाही तर एकनाथ शिंदेची साहेबांची लीडर ऑफ द हाऊस म्हणून झालेली नेमणूक ही देखील चुकीची आहे आणि ती मी रद्द करतो आहोत असं सुप्रीम कोर्ट म्हणालं आहे. त्याच्यानंतर अध्यक्षांनी अशा प्रकारचा निर्णय देणं हे मला अपेक्षित होतं. असं नाही की अनपेक्षित घडलं आहे, हे होणार हे मला अपेक्षित होतं. सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार हेही मला अपेक्षित होतं. आता पुढे बघू. आज राम मंदिराचा जो 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे, आजपासून त्याची विधिवत रीतसर सगळं पूजन आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. त्याची देशात एक मोठं वातावरण निर्मिती पण त्या निमित्ताने केली जाते. ते त्यांना करायचं होतं ना. निवडणुकीच्या अगोदर रामाच्या नावाने वातावरण करून त्याचं मतदानामध्ये परिवर्तन करणं याच ध्येयातनं त्यांनी ती ही तारीख निवडली. ह्या तारखेचा आणि रामाचा काही संबंध आहे का? रामनवमी आहे, रामाचा काही वेगळा दिवस आहे? काही नाही. चारी शंकराचार्यांनी सांगितलं की वास्तू अपूर्ण आहे आणि जी वास्तू अपूर्ण असते त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जात नाही. तुमच्या घरामध्ये तुम्ही प्रवेश करताना तुमचं घराचं पूर्ण प्लॅस्टर झालं नसेल तर तुम्ही तरी राहायला जाल का? आता त्यांनी त्या 4 शंकराचार्यांनाच वेड्यात काढलं आणि विचारतात की कोण शंकराचार्य, त्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं? आदि शंकराचार्य जेव्हा देशामध्ये वैष्णविझम आणि शैविझमचं मोठं अंतर पडलं होतं तेव्हा ह्या सगळ्यांना एकत्र करून हिंदू धर्माने एक व्हावं आणि पहिला रस्ता हिंदू धर्मीयांना कोणी दाखवला तर तो आदि शंकराचार्यांनी दाखवला. आदि शंकराचार्यांनी स्वतः 4 पीठं निर्माण केली आणि त्या 4 पीठांचे ते उत्तराधिकारी आहेत. आता तुम्ही त्यांना मानणार नसेल तर ठीक आहे बाबा, तुम्ही शंकराचार्य. आता एवढंच म्हणायची वेळ आहे. तुम्ही 22 जानेवारीला काही विशेष कारण नाही तरी करता म्हणणं आहे की विशेष मुहूर्त आहे त्या दिवशी. अगदी असेल बाबा, त्यांचे कॅलेंडरही वेगळे आहेत, त्यांच्या काय ते पंचांगही वेगळे आहेत आणि ते स्वतःच आता पंचांगकर्ते झालेत, त्याच्यामुळे त्यांना काय बोलायचं. मुस्लिम राष्ट्रीय विचार मंचानं एक सर्वे केला गुजरातमध्ये एका आयुर्वेद संस्थेला घेऊन, आणि त्यात 76% मुस्लिमांनी सांगितलं की राम मंदिरामुळे आम्ही खुश आहोत, आनंदी आहोत. नाही, सगळेच आनंदी आहेत. असं आहे, सगळेच आनंदी आहेत. मी सुद्धा आनंदी आहे. मंदिर कोणाच्या बापाचं थोडी असतं, मंदिराची मालकी असते का कोणाची? राम मंदिर सगळ्यांचंच आहे, राम सगळ्यांचंच आहे, तुमचं आहे, आमचं आहे, तो आमचाच आहे असं म्हणणं चुकीचं आहे. ओबीसी आहे की कसं? मी आधीच म्हणतो की राम बहुजन क्षत्रिय आहे. क्षत्रिय नसेल तर त्यांनी पुढे येऊन सांगावं तर क्षत्रिय नाही आहे म्हणून सांगावं ना, क्षत्रिय नाही आहे राम. राम क्षत्रिय म्हणजे तो बहुजन झाला आणि या देशामध्ये बहुजनांची संख्या सर्वात जास्त आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना मूर्ख म्हटलं. तुम्ही त्या दिवशी जेव्हा क्षत्रिय आहे आणि तो मांस खात असं म्हटलं त्यावर तुम्हाला म्हटलं होतं का शेण खाणारे लोक काहीतरी असं म्हणतात, अशा पद्धतीचं. असं आम्ही बहुजन आहोत. मी तेव्हा बोललो की मी मटण खातो. मी रामाच्या वक्तव्याबद्दल खेदही व्यक्त केला. त्याच्यानंतर मी त्याच्यावर आजपर्यंत काही बोललोही नाही. जर मटण खाणाऱ्या माणसाला तुम्ही शेण खातो असं म्हणणार असाल तर या देशातले 80% लोक शेणच खातात. तुमच्यातले अनेक जण मटण खातात म्हणजे शेण खातात, त्यांच्यातले अनेक जण मटण खातात म्हणजे शेणच खातात. शेण आणि मटण असं जर तुम्ही बोलणार असाल हद्द झाली. आणि कधी कधी तुम्ही खाता म्हणजे मटण. आता मटण म्हणजे शेण पाहिजे, ह्याच्या पुढे मी काय बोलत नाही असं ते म्हणाले. मटण म्हणजे तुम्ही शेण खाता म्हणजे मी तेव्हा बोललेलो मी मटण खातो. त्यांनी मटण आणि शेण एक करून टाकलं शब्दार्थी, त्यांच्या शब्दार्थात.